आजच्या कथेचे नाव आहे सत्यनारायणाची कथा. सत्यनारायण एक हिंदू धर्मातील एक पवित्र कथा आहे, जी प्रत्येक शुभकार्याच्या वेळी वाचली जाते. या कथेमध्ये श्रद्धा, भक्ती आणि सत्य मार्गाने जीवन जगण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. सत्यनारायणाची पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि मनशांती मिळते, असा विश्वास आहे. एकदा नारद मुनी पृथ्वीवर फिरत असताना त्यांनी लोकांना दुःखी आणि संकटात अडकलेले पाहिले. नारद मुनींनी भगवान विष्णूकडे जाऊन विचारले की लोक इतके दुःखी का आहेत? तेव्हा भगवान विष्णूने सांगितले की सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होऊ शकतात. काशी नगरीत एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दररोज उपाशी राहत असे. एक दिवस नारद मुनी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्याला सत्यनारायण व्रत करण्याचा सल्ला दिला. ब्राह्मणाने श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा केली आणि लवकरच त्याच्या घरात समृद्धी आली. त्याच गावात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याने ब्राह्मणाच्या समृद्धीबद्दल ऐकले आणि स्वतःही सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय केला. परंतु तो पूजा केल्यानंतर श्रद्धेने नव्हे तर फक्त स्वार्थाने प्रेरित झाला. एकदा तो व्यापारासाठी समुद्रात गेला असताना त्याचे जहाज वादळात अडकून नष्ट झाले आणि त्याच्या मुलाला बंदिवासात टाकण्यात आले. त्यामुळे त्याला मोठे संकट आले. नंतर त्याने पुन्हा श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा केली आणि त्याचा मुलगा सुखरूप घरी परतला. यावरून आपल्याला शिकवण काय मिळते? श्रद्धा आणि सत्याचा मार्ग अवलंबल्यास जीवनातील संकटे दूर होतात. स्वार्थीपणाने केलेले कार्य अपयशी ठरू शकते. धन्यवाद.